संजय राठोड, सांगली शहर पोलीस ठाणे। आमच्याकडे तात्पुरता पोलीस स्टेशनचा चार्ज आहे। आज दिनांक 1/6/2026 रोजी सांगली ST महामंडळ डेपो येथील एक महिला कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक हे तक्रार देऊन आले की त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणारा त्यांचे वरिष्ठ लिपिक विनायक कदम हे सदर महिलेला मागील वर्ष ते दीड वर्षापासून तिला कामाच्या ठिकाणी त्याला मानसिक त्रास देतात, त्याला अश्लील शेरेबाजी करतात आणि त्याच्याकडे मागणी करतात आणि लैंगिक गोष्टीबद्दल त्याला शेरेबाजी करतात। त्यामुळे ती सदरची महिला आत्तापर्यंत त्रस्त होती आणि दिनांक 16/5/2026 रोजी तिच्या कार्यालयात ती महिला काम करत असताना सदरचा आरोपित वरिष्ठ लिपिक विनायक कदम हे त्या महिलेला त्याला बोललेले आहेत आणि सदर महिलेला मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य त्या महिलेसोबत त्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे सदरच्या वक्तव्यामुळे सदरची महिला ही तणावामध्ये होती आणि त्याच्या घरच्यांनी त्याला विचारणा केली, तू तणावात का आहे? तर त्याच्या पतीस आणि इतर नातेवाईकास त्यांनी कार्यालयामध्ये घडलेला प्रकार आणि आतापर्यंत घडलेला प्रकार त्यांनी सांगितलं। त्यावरून रागाच्या भरात चिडून जाऊन त्यांचे सदर महिलेचे पती आणि इतर नातेवाईक हे ST महामंडळ डेपो सांगली डेपो या ठिकाणी सदर वरिष्ठ लिपिक या जाब विचारला असता त्यांच्यात शाब्दिक गोष्टी होऊन सदर महिलेच्या नातेवाईकांनी त्या लिपिकास त्या महिलेला ह्या विनयभंगाचा त्रास दिल्यामुळे त्यांनी मारहाण केली आणि सदरच्या महिलेच्या तक्रारीवरून सांगली शहर पोलीस ठाणे येथे ST महामंडळ डेपोमधील वरिष्ठ लिपिक विनायक कदम यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर लिपिक विनायक कदम यांना मारहाण केल्याबाबत महिलेच्या नातेवाईकांच्या विरोधात देखील अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात तपास सुरू आहे। याबाबत माननीय वरिष्ठांना अवगत करण्यात आलेले आहे। महिलेच्या नातेवाईकांनी असे आरोप केलेले आहेत की विनायक कदम हे शारीरिक सुखाची मागणीसुद्धा त्यांच्याकडे वारंवार करत आहेत। त्या संदर्भातच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।